मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार मराठी सुलभ भारती इयत्ता 4 या पुस्तकातील 19 नंबरची कविता आगगाडी। मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी आगगाडी बघितलीच असेल। आगगाडी म्हणजे रेल्वे, ट्रेन, ह्याच्यावरच आपण आज ही कविता शिकणार आहोत। झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। झुक झुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ। धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव। धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव। पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती। पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती। तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड। तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड। छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा। छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा। तर या कवितेचे कवी आहेत शंकर विटकणकर। मुलांनो, खूप सुंदर असं वर्णन या कवितेमध्ये कवीने आगगाडीचं केलेलं आहे। यात कवीने म्हटलेलं आहे की आगगाडीला त्या कवीने म्हटलेलं आहे झुकझुक गाडी, आणि गाडीला म्हटले आहे घरांची माळ। घरांची माळ कशी आहे तर चालती फिरती अशी अजब चाळ म्हटले आहे। असं वेगवेगळे विशेषण देऊन कवीने आगगाडीचे वर्णन केलेलं आहे। कवीने आगगाडीला म्हटले आहे घरांची माळ, तसेच चालती फिरती अजब चाळ। पुढे कवीने म्हटले आहे की आगगाडी धावत जाते, कुठे कुठे जाते, गावोगावी धावत जाते, आणि हुंदडत फिरते। हुंदडत म्हणजे मनसोक्त फिरते, तेही गावनगाव। तसेच आगगाडीला पाऊस वाऱ्याची भीती नसते, वाटेत कितीही वादळ असो तरीही आगगाडी त्याला घाबरत नाही, आणि आगगाडीला कोणीच अडवू शकत नाही। नदी पहाड असं कोणीच तिला अडवत नाही। नदी पहाड आणि झाडन झाड आगगाडीला काय म्हणतात, टाटा। आणि आगगाडीचा एक छंद आहे, तो तिचा छंद आहे की उद्योग हे माहित नाही, पण सर्वांना घरोघरी पोहोचवायचं हा तिचा खरा उद्योग आहे, आणि तसेच छंद सुद्धा आहे। तर इतकी सुंदर अशी छान असं वर्णन आगगाडीचं शंकर विटकणकर यांनी केलेलं आहे। मुलांनो, ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।